पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थांब. पोरी, अगं कुठल्या जन्माचा बदला घेते तू? त्या हलकट माणसासमोर बापाची कापड भारताना तुला लाज नाही वाटली? अगं आम्ही तुझ्या भल्यासाठीच भांडतोय ना ग. आई, अण्णा, तुम्ही रडू नका ना. ती भार काटली होती, तिने मुद्दाम नाही केला. तिला त्याची चूक कळाली. आई राजा, देवीला एकच प्रार्थना आहे की परत त्या कांता शेठच्या समोर हात पसरण्याची वेळ येऊ देऊ नको. नाही तर तो आधी भक्तीला ठेवून घेईल आणि मग पैसे देईल. अण्णा, असं काही पण विचार करू नका. असं काही नाही घडणार. नको तू मला खोटा धीर देऊ. आता खरं सांगायचं तर मला माया नशिबावर आता विश्वासच राहिला नाही. वाटलं नव्हतं मोकळ्या हातानं माघारी यावं लागेल. पोरगी तर गेली हातातून, पर लाज काढली सगळ्यांनी. लाज म्हणजे फार नागडा करून टाकलाय. ए, तुम्ही माझ्या मोतीला खांदा द्यायला थांबले का? निघा, पैसे नंतर मिळतील. निघा निघा. आणि वकील साहेब, हो, तुम्ही पण या नंतर. काही वेगळं मिळालं अभिनय करायला तर. बर येतो. येतो काय? निघा. येत कसा मारला? काय नागडा केला? हा? नागडा केला? हा? कुणाच्या चुकीमुळं? अयो अयो, हो हो खानदाजी, हो कशाला मारताय उगाच? एका आजारी माणसाकडून, एका बाई माणसाकडून पैसे हिसकावता नाही आले तुला? हा? आणि वरून मार खाऊन आला तू. अयो अयो अयो, हो खानदाजी, हो ऐका ना, हो खानदाजी. अहो हो, मी लय प्रयत्न केलो हो, पर ती पोरगी आहे ना, बेकार बेकार पेटली होती हो. आणि ते त्या माणसांचा जीव वाचला तेच नशीब. मग जरा मर्द पकडून आणायची ना किड्या. हा? अयो, आज आज पैसे नसते ना त्यांच्याकडं, तर भक्ती वाड्यावर असती, माया मिठीत असती. पारकच्चा जाऊन बसला. काय तर म्हण मावं बोललं मोठं, हो द्या साठ लोट. कायच काय म्हणे वरून ती फोटो अयो अयो, तर तू फोटो काढला? हा? पाठवला सरपंचाला? अहो पाठवावा लागला ना. आता एवढी माती खाल्ल्या म्हटल्यावर नाही कसं म्हणणार आहे? आईच्या येडत तू. दाखव फोटो, फोटो दाखव. हो हो कांताशेठ, अहो राहू द्या ना. कशाला स्वतःची जखम कुडतुडून काढताय राव? दाखव. त्रास व्हाया पाहिजे मा. दाखव. हा हा हा. अरे दे. बघ बघ किती चेहरा उतरलाय मा. बघ, बोल अजून येड आकडा काहीतरी बोल. मा त्रास व्हाया पाहिजे, बोल. ते अरे बोल ना. मुक्ता काय? मुक्ता काय? बोल. मुक्तानं पैसे नाही, तुमच्या तोंडावर ताजं ताजं शेण फेकून मारले. जास्ती झालं का? नाही, बोल. मला राग यायला पाहिजे, बोल.
पैरू हा हे मी काय बघतोय? पुढं काय हे बघ. आ? परत जावं लागेल का? हा प्रश्नच नाही ना. जो लाजू लाजू झाला तो खाजू खाजूच मिळाला. चल. हा कुठे आहे तुमचा मुलगा? कुठे आहे तुमचा मुलगा? सांगा कुठे? गप्प राहू नका, मला उत्तर हवंय. माझ्या आई वडिलांना घरी बोलावून सगळ्या गेस्ट समोर त्यांचा अपमान करायची हिम्मत कशी झाली त्याची? तुमचा मुलगा ऐन साखरपुड्यात सगळ्यांसमोर एवढा मोठा तमाशा करतो आणि तुम्ही पुतळ्यासारखे पाहत राहता. या भाषेत तू माझ्याशी बोलू शकत नाहीस हा आर्या. डोकं आणि जीभ दोन्हीवर ताबा ठेव. ओके, ठेवला. हा, आमचे न होऊ शकलेले पतिदेव प्रेम वेडे सारंगजी नगरकर कुठे आहेत ते समजेल का मला? तो मुक्ताला आणायला तिच्या गावी गेलाय. वा, काय विलक्षण लव्ह स्टोरी आहे. एका अतिश्रीमंत प्रतिष्ठित घरातील अमेरिका रिटर्न मुलगा का गरीब संबळ वाजवणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्याचं हरवलेलं प्रेम मिळवण्यासाठी तिला शोधायला तिच्या मागे जातो. आणि दुसरीकडे त्या मुलाचे प्रतिष्ठित वडील दुसऱ्या मुलीला शब्द देतात की तूच या घराची सून हो. सांगा ना, काय झालं त्या शब्दाचं? तुमचे पती महोदय नामवंत रावसाहेब नगरकरच म्हणाले होते की आर्याच या घराची सून होणार. म्हणाले होते, पण आता काय त्याचं? आणि समजा पुन्हा म्हणाले आणि त्याच वेळेस सारंग त्या मुक्ताला घेऊन दारात आला तर ती एकच वेळ व्हायला नको, म्हणजे झालं. मुक्ताने जर या घरात पाऊल जरी ठेवलं ना तर तिला खूप वाईट परिणामांना सामोरं जावं लागेल. आणि आर्या, माझ्या वडिलांचं नाव नीट भाषेत घ्यायचा. हा, त्यांनी जर शब्द दिलाय ना तर ते कोणत्याही परिस्थितीत पाळणार म्हणजे पाळणारच. हो, मग आता शब्द नकोयत, कृती हवी आहे. घरच्या नवीन सुनेला घालायचा पारंपरिक हार आत्ताच्या आत्ता मला हवाय. आणि तसाही तो मलाच मिळणार आहे ना. मग आता द्यायला काय हरकत आहे? ठीक आहे. वैजयंती, अहो पण लग्न आधीच हार? नाही नाही, अहो हे आपल्या नियम आणि परंपरेच्या विरुद्ध आहे. परंपरेमध्ये काय बसतं आणि नियम कसे बनवायचे हे मी ठरवेन. कळलं? पण एवढी घाई कशाला? माझं बोलून झालंय. तिलाच दागिन्यांचा मोह सुटत नाहीये. थांबा, मीच घेऊन येते. थांब रेणुका. मला दागिन्यांचा मोह होतोय? मोह?
तुझ्या वडिलांनी मला कधीही तोळ्यात दागिने केलेले नाहीयेत, किलोत केलेत, किलोत. तुझ्या वजना एवढे दागिने काय माझ्या उशाशी असायचे. दागिने घालून संसार करणं आणि मिरवणं खूप सोपं होतं माझ्यासाठी. पण संसाराचं सोनं करण्याचं स्वीकारलं मी. आणि मी जर मोह केला असता तर काय झालं असतं एकदा विचार तुझ्या वडिलांना. मला एवढंच म्हणायचंय, आधी आर्या लग्न करून सारंगची बायको म्हणून या घरात येऊ दे ना. तिने माप ओलांडलं ना की लगेच मी हा हार तिच्या गळ्यात घाली. हो हो हे बरोबर आहे. म्हणजे एकदा का ती मुलगी ते हे माप ओलांडून घरात आली की मग घाला तिला ते हे म्हणजे पाप नाही लागणार. रेणुका, हार घेऊन ये. आणि आर्याच या घरची सून होणार हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणाच्याही मनामध्ये त्याबद्दल शंका, कुशंका, किंतु परंतु असण्याची काही गरज नाही. कळलं? अहो माझं एकदा ऐकून तर. माझं बोलून झालंय. मी कशाला थांबलाय? मी पण जाता निघा. बरं वाटत आहे ना? काय रे ते? असं मारायचं. चला हात पाय धुवा. मी गरम गरम भाकरी टाकते. दमले असाल ना, खाऊन घ्या. चला. आई, मला पण खाता येईल ना? का रे, असं काय विचारतोयस? ते श्रीमंताचं जेवण खायची सवय लागली ना म्हणून. अरे श्रीमंती जेवणात नसते, जेव घालणाऱ्यात असते. जोला जोला जो झाला यो काजू काजू तो मिळाला. अभिनंदन अभिनंदन, मोकार अभिनंदन. तुमचा मुर्दाबा शिवला तुमचा. काय कसं? आम्ही तुमच्या आनंदात सहभागी व्हायला आलोय आणि तो आमच्यावरच. लांडग नवीन काहीतरी सोंग घेऊन आलेले दिसते. लांडग्यापर्यंत ठीक होत, पण सॉंग नाही घेतलं. कुठे कुठे शिंदे घरचा नावा जावई कुठे? नाही आला का? मुक्ता, तू नवरा तुला सोडायला नाही आला? हे काय बोलतो तू? कोणता नवरा, कोण जावई? अरे ज्याच्या बरोबर मुक्तानं लग्न केलंय त्यो. नाही आला काय? अरे काय कसं? आम्हा बाहेरच्या नातीच्या भांगातलं कुकू दिसत, तुला नाही दिसत? मुक्ते, तुझ्या भांगात हे कुकू कसंच आहे? आई सांगते, आधी या लांडग्यांना इकडनं हकलू दे.
चला निघा इथून. भक्ती, बघितलं ना ताईचा पराक्रम. स्वतः लग्न करून आले आणि तुला चिखलातच ठेवायचंय तिला. तुझा पराक्रम काय ते कळेनच तेव्हा बघतोय एकेकाला मी. भक्ती, आय लव्ह यू. भक्ती, परत येतो बरं का. तो लाजू झाला, तो काजू मेला. चले मुक्ते, अगं काय प्रकार आहे हा. अगं काय झालंय मुक्ते. खूप प्रेम करतो अगं तुझ्या. आय लव्ह यू मुक्ता. आय, मुक्तताईचं लग्न झालंय का? गजा, जा बाळा, खेळायला जा. लई दिस झाली मित्रांसोबत खेळायला नाही गेलास ना. जा. हा, खेळायला जातो. अण्णा. मुक्ते, तू अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. या भांगात हे कुकू कसं काय. मुक्ते, आई भीती वाढत चालली. सांग लवकर. ताई अगं काय झालंय नक्की. वा, किती सोन्यासारखा आहे. नाही म्हणजे सोन्याचाच आहे हा. काय कारागिरी आहे, काय नक्षी काम आहे. सुंदरच आहे ग बाई. काकी, हा, हे तू तुझ्या हाताने तिला घाल. हो, मी घालते हा आर्याला. आर्या, ये, मी माझ्या हाताने तुला हार घालते हा. हा हार एखाद्याच्या बायकोसाठी नाही तर नगरकरांच्या सुनेसाठी. एखाद्याची बायको होऊन ह्या घरात आलेल्या मुलींनी ती नगरकरांची सून आहे हे एकदा सिद्ध केलं की मगच दागिने तिला दिले जातात. घे. ठेव तुझ्याकडे, पण घालू नको. त्याआधी नगरकरांची सून होण्यास तू लायक हे सिद्ध कर, मग काय.
एवढं तर तू करूच शकतेस ना.